कुठं जायचंय? बस. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज चाललोय ब्लॉक नंबर 2. वनची एडिटिंग झाली का? नाही झाली आताच्या नंतर येणार आहे ते. बड्डे बिड्डे झाला आजपासून सिरियस होते थोडंसं. दाखवतो जातो आता काय कपडे जाताना दाखवलं जास्त जाताना आहे जमता आपण आजी आहे. जाताना काहीतरी चांगलं दाखव. चांगलं दाखवतो आता ना. आजी आहे माझ दाखवतो आजीला पण. मग ते फॅमिली फेमस आहे. सांगते पोचलो नाही अजून आहे पोचायचं. अरे म्हणजे म्हातारीला तर सोडलं ना. सोडायचे घरी अजून. आजी गेली लेकिन 1 सेकंड. अरे म्हणजे म्हातारीला तर सोडलं ना. बैगन काय आणायला? डीमार्टला डीमार्टला गेली आजी सामान आणायला. डीमार्ट वेगळं आहे पण. आणि आम्ही आलोय पिठलं भाकरी खायला. पिठलं भाकरी नाही रे पिठलं भाकरी नको. काय आहे? श्री लक्ष्मी हॉटेल. चहा नाश्ता व शुद्ध शाकाहारी जेवण दादा. हे नाव कट कर, प्रमोशन होईल हॉटेलचं. राहू दे रे. त्या नादाने फेमस तरी होतील आपल्यामुळे. आपण फेमस झालं पाहिजे. आपण- पैसे दिले पाहिजे. होतोय आपण फेमस. पैशासाठी करायचं. काय मागवायचं? मिसळ मागू. पुरी भाजी मस्त. कढी भात आहे. काय का आपलं हेच मागव, मिसळच मागव. मिसळ काय आणलीस आपण? कितीला आहे? 100. 500 रुपये. म्हातारीने 500 रुपये दिले. हे 100-1 रुपयाला असेल म्हणते. आणि पाण्याची बॉटल 20 रुपये ना 50 रुपये. पाटलेला आवडे 10 मिसळ पाव 100 रुपये. तर बघा इथली मिसळ कसली आहे. पाव असला कसला आहे रे? माहिती आहे. खायचा कसा? खायचं कसं तरी कोणत्या हे असे पाव असला दिलाय. हो असं वेळ दिली. कुठलं काम तर दिलंय का? शेव खायला दिला असं. तेच सांगतो तुम्हाला कसं. झालं मोकर खर्च झालाय तरी आज काय करतो आम्हाला आम्ही करतो. मस्ती रे अंगात. पाटलेला आवडे 10 नाही. दाखव. मस्ती अंगात. उदर झाले मोकर आमचे पैसे घेतले दोघांकडे. कोणाकडलं? ये बातें बताई नहीं जाती. कट्टे ये बातें बताई नहीं जाती. दाखवतोय रे कसं मिसळ कशी खायची ते. सगळी खायची ते ही वाली एवढे अनपडत लोक. वेळा आवडतं. कशी कशी बरी आहे? 100 रुपयाच्या मानाने नाही का सांगायला? 40 रुपये. झाले मिसळ खाऊन बोर होते. एवढे खास नव्हते. ठीकठाक होते.
मजा नाही आली मिसळ थोडी यायला पाहिजे. गाडी घेऊन पोहोचतो. कशी होती मिसळ? माग खर्च लय झाला मागं. असेल 100 रुपयाला. 100 रुपयाला ना? 100 रुपये सॉरी 100 रुपयाला मिसळ प्लस आपल्या इकडे सॅम्पल फ्री भेटतं ना, तिथं सॅम्पल एक प्यायला म्हणजे 20 रुपयाला. गाडी फाटली म्हणायची 2 मिनिटं. गाडी स्टार्टरच उचलत नव्हती गाईस. आपली फॉर्च्युनर आहे. आणि हा? तूच सांगतो सॅम्पल 20 रुपयाला भेटतो. असं कुठं असतं का काही? सांगा तुम्हीच, तुमच्या इकडे भेटतं का असं? गाईस एवढं लाईक शेअर सबस्क्राईब करा. गाडी पुस्तक उद्याच फॉर्च्युनर आली पाहिजे. फॉर्च्युनर घेण्यासाठी ब्लॉग बांधते ते लक्षात ठेवा. फॉर्च्युनर एक काढायची, एक थाळी एक काढायची कार, आणि दोन्ही 4x4 डायरेक्ट मनाली ब्लॉग कमिंग सून तुम्हाला. जशी तुम्हाला फॉर्च्युनर जर मनाली ब्लॉग बघायचा असेल तुम्ही म्हणते? सगळ्यांना म्हणजे हा. तुमच्या घरात जेवढे पण फोन आहेत हा. ना, सगळ्या फोनवरनं सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉन, व्ह्यूज असं व्हिडिओ लावून ठेवा अख्खे. म्हणजे कसं आमचं वॉच टाइम पण कम्प्लीट होईल लवकरात लवकर. आमचा काय फायदा त्याच्यात? तुम्हाला सगळ्यांना नाही लकी विनर काढतो. मनालीला तर जाणारच आहे, पण जर हा. थार आणि फॉर्च्युनर मध्ये हा, बघायचं पाहिजे. असेल तर मग तुम्ही आम्हाला सपोर्ट करा जरा. त्यासाठी जर तुमच्याकडे जॉब बी असेल 20-25 हजाराचा तर तो पण करायला तयार आहे. एवढा काय लोड घ्यायची गरज नाही आम्हाला. आम्ही लेस बेरोजगार आहे सध्याला. लय घाण करतच चाललं आम्ही. शेर अभी कर्जे में जल्दी चर्चा में आएगा. ओके. काय करत असतो? आम्ही आलोय गावाला, घराच्या इथं आलोय आणि आमचे जे कुत्र आहे का ते नुसतं यांच्या अंगावरती चढते. दाखवतो तुम्हाला घर आहे. ह्या गेटला धडकवली का गाडी? कसं बाहेर आले आता कुठे लावायची गाडी? इथंच. नुसतं भारी बांधलं रे घर. नुसतं बांधलंय. रंगच नाही त्याला काहीच. 5 वर्षाचा रंगच नाही दिला. राहू ते चांगलं वाटतं असंच. झाले. आत्ताच बांधल्या असं समजू नका. जुनं झालंय, नवीनच आहे. काय बोलू यार, नवीन ब्लॉग सुरू केलाय. काय बोलायचं हेच नाही माहिती. शिकल हळूहळू मी. तुम्ही पण सांगत जाऊ काय बोलायचं काही नाही. असं काय सगळी पोरं असलं कसं काहीतरी बोलणं होतं, काहीतरी चर्चा होती. पण आता एकटाच इथं पियुष पण आतमध्ये गेलाय गाडीमध्ये. बोलू काय इकडं नाही करायचं असं एकट्यात बडबड करायला. एकट्यात काय बडबड करणार सांगा तुम्ही. सो इथं केलाय यांनी सगळ्यांनी चार्ज केलं मला रील टाकून पहिला व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ बनवल्याशिवाय काय नाही. त्यामुळं करा सपोर्ट. बघू आपण काय होते. चला बोलायला काही नाही माझ्याकडं, त्यामुळं नंतर पुढं काय असेल तर दाखवतो, नाही तर बघू. झालं का आम्हाला माहिती मित्रांनो आईच्या आईचा दाना 52 आणि बहिणींनो नाही. बहिणींनो बहिणींना नको रे. बरं ठीक आहे. गर्लफ्रेंड बघ तुझी पण आहे माझी पण दोघांची. म्हणजे त्या सोडून बहिणींना आपण मला माहिती आहे आता पुणेकर झोपली सगळे चिल. मला पण झोप आली आता. आम्हाला पण लय झोप आली आहे. तुम्हाला माहिती आहे आम्ही एक तर रात्री लेट आले. किती वाजलेले आम्हाला यायला? 12:30 वॉच दाखवलं होतं. एवढं खोटं नको बोलायला. किती वाजले होते? 1:30 12:30 तिथं आपण निघालेलो तिथून घरात मी काहीतरी 15 का 21 ला काहीतरी तोंड धुत होतो. 21 ला वगैरे आम्ही घरी पोहोचलेलो. तुम्हाला नाही का दाखवलेलं मी तेव्हा. आम्ही केक कापत 12:30 वाजले तेव्हा. मग तिथनं 1 तास आरामात लागतो यायला. तरी पण त्यांनी आमच्यासाठी सगळं टीव्ही अठरा वाढव होता. बोललो ना त्याला दाखवलं की काल त्याला मग घेतला गँग नाही आता. नाही तर लय मस्ती सुरू झाली असते. गँग जरा मस्ती घे कामानिमित्त आलो.
अरे यांचं गाव बघ, डोंगरच नाही कुठंच. डाऊन डाऊन टू अर्थ ते डोंगरच नाही. मच्छर जाणार मग कसं आजी होती गाडीमध्ये म्हणून काय बॉल देत नव्हता. आता जरा थांबत थांबत स्टॉप व्ह्यू मस्त पैकी एन्जॉय करत करत जायचंय. दाखवतो तुम्हाला. तू पहिले डिसेंबरच्या आधी आम्हाला म्हणजे लवकर करा, वॉच टाइम लवकर द्या, लवकर चॅनल मॉनिटाईज करून द्या. जायचंय ते लेड लोक असे कसे रस्त्याच्या मधनं चालतात. चिले रे तो कधी हळणीवांचा लय निवांत. बिअर पिल्यावर कसं असतं माझं चिल एकदम कसं होतं त्याला त्याला यांची म्हातारी एवढी बडबड केली, एवढी बडबड केली भाई, तरी पण असं असं जातं. निवांत बसून पगार सुरू असं पाहिजे राहावं. फक्त पगार टाकला पाहिजे आणि फिरता आलं पाहिजे. फिरायला पाहिजे. गाणी लावलीच का बा? हा नाही हा? जास्त कॉपरेट नव्हतं माहिती मला, असं असतं. असतं. दुसऱ्याची गाणी बिणी लावली ना, काय काय असतात कॉपरेट तरी पहिले चॅनल तरी उठला, फक्त चॅनल नाही उठत बाळा. हो? त्याच्यावरती ईमेल बिमेल काहीच नाही चालत. अख्खं सगळं दुसरं कॉलेजला. अहो यांची इथली शाळा चॉकलेटी वर आहे, चॉकलेटी. सार्थकने असले कपडे घातले तर तू त्या अंधारात लप आणि तू बाहेर यायचं. चॉकलेट डार्क चॉकलेट लागेल त्याला. त्यानं दाखवलं सार्थक. दाखवलं की सार्थक काय? black आहे. नाही काय दुसरं नाव दिलंय, काय हा? दिलंय नाव, काय दिलं सार्थक? गपले. गपलती मतलब गप्पू म्हणते त्याला उर्फ त्याचं नाव सोने आहे. कदमवाडी आहे काय? कदमवाडी त्याला घेतलं जागा तिकडे नाही. आणि रीच होती जरा. रिस्क आता म्हणणं वेगळं दिलंय. नाही, ती रीच होती ते पूर्वजांची. आम्ही जरा- आणि जरी पूर्वजांनी लय उपमार केला असं मला वाटतं. कटकट कट आणणार ती वाटली मला. म्हणजे उडवलं ते तिकडचे नाही उडवले, कोण उडवले माहिती नाही. ब्लॉग मध्ये पण सांगते त्यांना समजलं मला कोणता असं का. वरतून घेतलं दाखवतो कसं चाललं. तरी तुम्ही अजून मला बघितलं नाही गाडीचा. मला बघता तर तुम्ही त्याला अर्धा हलवायची डायरेक्ट आता तुम्ही फार चालताना दिसेल. होणार का फॉर्च्युनर येईल नाही पोरांनी सपोर्ट केला ना आपल्याला, पुढे